पुण्याचे पुण्यातल्या रेव पार्टी प्रकरण आणि या प्रकरणी 7 पैकी 2 आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचं कळतंय। निखिल पोपटाणी आणि श्रीपाल यादव सराईत गुन्हेगार आहेत। 7 जणांपैकी या दोघांवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचं देखील समोर आलेलं आहे। निखिल पोपटाणीवर कोंढवा पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे, तर 2022 मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळतंय। तिथं श्रीपाल यादववर बन गार्डन पोलीस स्टेशन, निगडी आणि कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याची देखील माहिती आता समोर येते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया पुण्याला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर आता मात्र अनेक खुलासे होताना दिसतायत। 7 पैकी 2 आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचं देखील कळतंय। अमोल, नक्कीच काल पुणे पोलिसांनी ज्या पार्टीवर धाड टाकलेली होती त्याच्यामध्ये एकूण 7 जणांना ताब्यात घेतलेलं होतं। यामध्ये 5 पुरुष आणि 2 महिला आहेत। महत्त्वाचं म्हणजे यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा सुद्धा सहभाग आहे आणि त्यामुळे या संपूर्ण पार्टीला मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। राज्य स्तरातून यावरती टीका केली जाते। हाय प्रोफाईल ही पार्टी होती असं सुद्धा म्हटलं जाते आणि त्यामुळे काल या 7ही आरोपींना ज्यावेळेस पुणे न्यायालयामध्ये नेण्यात आलेलं होतं आणि तिथं जी सुनावणी झालेली आहे, जो युक्तिवाद करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये 2 आरोपी जे आहेत ते यामध्ये सराईत गुन्हेगार असल्याचं सांगितलं जाते। यामध्ये निखिल पोपटाणी याच्यावर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे, तर दुसरीकडे श्रीपाद यादव आहे याच्यामध्ये निगडी, कोंढवा आणि बंड गार्डन अशा 3 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे या संपूर्ण घटनेचा तपास आणखीन सखोल पद्धतीने करायचा आहे असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। दुसरीकडे रोहिणी खडसे यांचे पती एकनाथ खडसे यांचे जावई असलेले प्रांजल खेवलकर यांचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे आणि त्यांनी सुद्धा यामध्ये ड्रग्ज घेतले का याचा तपास सध्या केला जातोय। पण जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार प्रांजल खेवलकर यांनी कुठल्याही प्रकारचं ड्रग्ज हे सेवन केलेलं नाही अशी माहिती समोर आलेली आहे। पण दुसरीकडे जे कोकेन यामध्ये आढळून आलेलं आहे, खरं तर कोकेनला वापर करण्यास बंदी आहे आणि त्यामुळे जर या पार्टीमध्ये दुसरी व्यक्ती कोकेनचं सेवन करत असेल तर त्याला प्रतिबंध करणं हे एक महत्त्वाचं आहे। कायद्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे असं न केल्यामुळे या 7ही जणांवर NDPS कायद्यानुसार गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता पोलिसांच्या तपासामध्ये आणखीन काय नवीन माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। काल न्यायालयाने या 7ही जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावलेली आहे। पण महत्त्वाचं म्हणजे यामध्ये प्रांजल खेवलकर यांनी ड्रग्ज सेवन केले नसल्याची माहिती समोर आलेली आहे, तर दुसरीकडे श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी हे जे 2 आरोपी आहेत ते मात्र सराईत असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यांच्यावर याआधी सुद्धा गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत। अमोल, तुम्ही असेच आमच्या समवेत जोडले राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।